नमस्कार. मी स्टार डायरेक्टर त्रिविक्रम सावंत. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये डॉक्टर हुंबरवाडी यांच्या वांग्याच्या प्लॉटवर आहोत आणि त्यांचे मॅनेजर संतोष लटके जे पूर्ण त्यांची शेती मॅनेज करतात, तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. तर ह्या जवळपास 2 एकर वांग्याच्या प्लॉटला त्यांनी सुरुवातीला बेसल डोसमध्ये ज्यावेळी मातीची मशागत केली त्यावेळी आपलं ह्युमिक ग्रॅन्युअल्स आणि ॲग्री 82 वापरलेलं आणि त्याच्यानंतर वांग्याचे रोप लावल्याच्या नंतर आपला ह्युमिकचा लिक्विड ह्युमिकचा स्प्रे दिला. त्यानंतर फुलं यायच्या टप्प्यामध्ये नॅनोटेक आणि मॉसचे स्प्रे दिले. आता त्यांनी गोल्डचा स्प्रे दिला आहे आणि आता दर 2 दिवसानंतर ते जवळपास 600 किलो वांगी तोडत आहेत आणि त्याच्या अगोदर प्रत्येक दिवशी ते 400 किलो वांगी तोडत होते. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की वेस्टेजचे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर त्यांना काय फरक वाटला. आता ते दरवर्षी शेती करतात आणि अगदी व्यावसायिक शेती करतात. तर जे तुम्ही खतं वापरत होता आतापर्यंत आणि आता तुम्ही वेस्टेजचे प्रोडक्ट वापरता, ह्याच्यामुळे तुम्हाला काय फरक वाटला आणि पर्टिक्युलर आपल्या प्रत्येक प्रोडक्टचा कसा फायदा झाला ते तुम्ही जरा सांगा. नमस्कार, मी संतोष लटके. आता आपण आहोत चंदगडमध्ये. तर प्रॉपर चंदगड गावामध्ये हा वांग्याचा प्लॉट, त्याच्यामध्ये 2,500 हिरवी वांगी, 2,500 वांगी, हा 5,000चा प्लॉट 2 एकर क्षेत्रामध्ये 10 फेब्रुवारीला लागवड केलेली आहे आपण. तर लागवड करताना विक्रम सरांच्या सांगण्याप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे बेसल डोस असतील किंवा आळवणी किंवा रोपं औषधात बुडवून लावणे, हे सगळी वेस्टेजची औषधं आपण वापरत गेलो. 19 मार्चला पहिली वांग्याची तोडणी सुरू झाली. आज तारीख 15 मे. तर आज कालपर्यंत 9 टन वांगी आपण तोडून मार्केटला पाठवलेले आहेत. तर इकडे एक भीती होती की वांग्याची मर होणे, हा एक विषय होता शेतकऱ्यांच्याकडनं अनुभवातून आम्हाला ऐकायला मिळालेला. तर आतापर्यंत आमची 2% फक्त वांग्याची रोपांची मर झालेली आहे. कशाचा? हेच मॉस आणि कुठलं मॉस आणि नॅनोटेक घेतला तरी चालेल. ओके, मग चालेल की. काल ह्युमिक गोल्ड स्प्रे केलाय का? होय. मग 4 दिवसानंतर घ्या. आज नको. गोल्डचा स्प्रे कधी केलाय? काल. हा, मग नको. गोल्डने सगळी फुलं बाहेर पडतील फटाफट फटाफट. फुल जरा तेच.